नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण प्राकृतिक भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 3 वातावरण या प्रकरणावर आधारित एका वाक्यात व बहुपर्यायी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। आपण जर या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर आपण चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। प्रकरण 3 वातावरण ॲटमॉस्फिअर या आधारित परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्नोत्तरे। प्रश्न 1, ॲटमॉस्फिअर या इंग्रजी संज्ञेतील ॲटमॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? ए हवा, एअर, बी पाणी वॉटर, सी बाष्प वेपर, डी गोल ग्लोब। उत्तर पर्याय इज जो सी बाष्प वेपर। प्रश्न 2, ॲटमॉस्फिअर या इंग्रजी संज्ञेतील स्फिअर या ग्रीक शब्दाचा अर्थ काय आहे? ए बाष्प वेपर, बी वायू गॅस, सी दगड स्टोन, डी गोल चेंडू ग्लोब बॉल। उत्तर पर्याय इज जो डी गोल चेंडू ग्लोब बॉल। प्रश्न 3, पृथ्वीला सर्व बाजूंनी वेढणाऱ्या रंगहीन, चवहीन आणि गंधहीन वायूच्या आवरणास वातावरण असे म्हणतात। ही वातावरणाची व्याख्या कोणी केली आहे? ए डॉक्टर चंद्रभान चौधरी, बी एईएम गेडिस, एईएम ची लिंक गेड्स, सी एरिस्टॉटल, डी कोपर्निकस। उत्तर पर्याय S2 बी एईएम गेडिस, एईएम ची लिंक गेड्स। प्रश्न 4, हवेच्या गुणधर्मांनुसार खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए हवा विविध वायूंचे मिश्रण आहे, बी हवा जागा व्यापते, सी हवेला रंग, गंध किंवा चव आहे, डी हवेला वजन असते म्हणजेच हवेचा दाब पडतो। उत्तर पर्याय इज सी हवेला रंग, गंध किंवा चव आहे। प्रश्न 5, हवेच्या आडव्या किंवा क्षितिज समांतर हालचालीस काय म्हणतात? ए हवेच्या प्रवाह एअर फ्लो, बी वातावरणीय दाब ॲटमॉस्फेरिक प्रेशर, सी वारा विंड, डी बाष्प वेपर। उत्तर पर्याय इज टू सी वारा विंड। प्रश्न 6, उंचीनुसार हवेची घनता कशी बदलते? ए ती स्थिर राहते, बी ती वाढते, सी ती कमी होते, डी ती फक्त विषुववृत्तावर कमी होते। उत्तर पर्याय इज टू सी ती कमी होते। प्रश्न 7, वातावरण तज्ज्ञांच्या मते पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या निर्मितीला सुमारे किती वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी? ए 100 कोटी, बी 250 कोटी, सी 460 कोटी, डी 50 कोटी। उत्तर पर्याय इज सी 460 कोटी। प्रश्न 8, पृथ्वीभोवतालच्या वातावरणाला आजचे स्थायी स्वरूप सुमारे किती कोटी वर्षांपूर्वी प्राप्त झाले? ए 100, बी 50, सी 460, डी 350। उत्तर पर्याय इज बी 50। प्रश्न 9, पृथ्वीच्या वातावरणाचे एकूण वस्तुमान वजन पृथ्वीच्या वजनाच्या किती आहे? ए 1 दशांश, बी 1 शतांश, सी 1 सहस्रांश, डी 1 दशलक्षांश। उत्तर पर्याय असो डी 1 दशलक्षांश। प्रश्न 10, वातावरणातील 99% पेक्षा जास्त वस्तुमान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमी उंचीच्या आत आढळते? ए 5 पूर्ण, सी 32 किलोमीटर, डी 50 किलोमीटर। उत्तर पर्याय इज टू सी 32 किलोमीटर। प्रश्न 11, खालीलपैकी कोणता वातावरणाचा भौतिक गुणधर्म फिजिकल प्रॉपर्टी आहे? ए वायू, बी बाष्प, सी धूलीकण, डी घनता। उत्तर पर्याय इज टू डी घनता। प्रश्न 12, वातावरणाच्या कोणत्या थरांमध्ये उंचीनुसार तापमान कमी होते? ए तपांबर व मध्यांबर, बी स्थितांबर व बाह्यावरण, सी आयानावरण व मध्यांबर, डी तपांबर व स्थितांबर। उत्तर पर्याय ए तपांबर व मध्यांबर। प्रश्न 13, प्रमाणित वायुभार स्टँडर्ड एअर प्रेशर समुद्र सपाटीवर 45 अंश अक्षांशावर 15 अंशचे तापमान असताना किती मिलीबार असतो? ए 226 मिलीबार, और बी 540.4 मिलीबार, सी 1013.25 मिलीबार, डी 760 मिलीबार। उत्तर पर्याय ए सी 1013.25 मिलीबार। प्रश्न 14, वातावरणात बाष्पाचे प्रमाण आर्द्रता साधारणपणे किती टक्क्यांच्या दरम्यान आढळते? ए 0 ते 1%, बी 1 ते 2%, सी 0 ते 4%, डी 4 ते 10%। उत्तर पर्याय असेल सी 0 ते 4%। प्रश्न 15, वातावरणाच्या उपस्थितीमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान संतुलित होऊन किती अंश सेल्सिअस से राखले जाते? ए 0 डिग्री से, और बी 5 डिग्री से, ए सी 15 डिग्री से, डी 25 डिग्री से। उत्तर पर्याय असे सी 15 अंश से। प्रश्न 16,
वातावरण नसते तर दिवसा पृथ्वीचे तापमान अंदाजे किती अंश सेल्सिअस पर्यंत तापले असते? ए 15 डिग्री से, और बी 94 डिग्री से, सी -185 डिग्री से और डी 50 डिग्री से। उत्तर पर्याय आणि किमान 94 अंश से। प्रश्न 17. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाण्याची वाफ आणि ओझोन यांना एकत्रितपणे काय म्हणतात? ए सौर वायू, बी संरक्षणात्मक वायू, सी निष्क्रिय वायू, डी हरितगृह वायू, ग्रीनहाउस गॅसेस। उत्तर पर्याय इस्ट डी, हरितगृह वायू, ग्रीनहाउस गॅसेस। प्रश्न 18. पृथ्वीला नीलग्रह, ब्लू प्लॅनेट म्हणून ओळख मिळण्यास वातावरणाचे कोणते कार्य महत्वाचे आहे? ए तापमान संतुलन, बी जल संतुलन, सी संरक्षक कवच, डी अनाच्छादन। उत्तर पर्याय इज अ बी जलसंतुलन। प्रश्न 19. वातावरणातील ओझोन वायूच्या अणूंमुळे सूर्याची कोणती किरणे शोषली जातात? ए वैश्विक किरण, बी गॅमा किरण, सी क्ष किरण, डी अतिनील किरणे, अल्ट्राव्हायोलेट रेज। उत्तर पर्याय ए डी अतिनील किरणे, अल्ट्राव्हायोलेट रेज। प्रश्न 20. इंद्रधनुष्य, अरोरा प्रकाश, आकाशाचा निळसर रंग हे वातावरणाच्या कोणत्या आविष्कारात समाविष्ट होतात? ए हवेचे आविष्कार, बी जीवन स्रोत, सी जल संतुलन, डी सौंदर्यपूर्ण आविष्कार। उत्तर पर्याय इज डो डी सौंदर्यपूर्ण आविष्कार। प्रश्न 21. वातावरणाच्या 3 प्रमुख घटकांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? ए वायू गॅसेस, बी बाष्प वॉटर वेपर, सी रेडिओ लहरी रेडिओ वेव्स, डी धूलिकण डस्ट पार्टिकल्स। उत्तर पर्याय इस्टो सी रेडिओ लहरी रेडिओ वेव्स। प्रश्न 22. वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे? ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी ऑर्गॉन, डी कार्बन डायऑक्साइड। उत्तर पर्याय इस्टो बी नायट्रोजन। प्रश्न 23. वातावरणात नायट्रोजन वायूचे प्रमाण अंदाजे किती टक्के आहे? ए 20.94%, बी 78.08%, सी 0.93%, डी 0.034%। उत्तर पर्याय असे बी 78.8%। प्रश्न 24. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण अंदाजे किती टक्के आहे? ए 20.94%, बी 78.08%, सी 0.93%, डी 0.034%। उत्तर पर्याय इज ए 20.94%। प्रश्न 25. नायट्रोजन आणि ऑक्सिजन नंतर वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता आहे? ए कार्बन डायऑक्साइड, बी निऑन, सी ऑर्गॉन, डी हेलियम। उत्तर पर्याय इज टू सी ऑर्गॉन। प्रश्न 26. खालीलपैकी कोणता वायू रासायनिकदृष्ट्या खूप सक्रिय असून श्वसनासाठी आवश्यक आहे आणि ज्वलनास मदत करतो? ए नायट्रोजन, बी कार्बन डायऑक्साइड, सी ऑक्सिजन, डी ऑर्गॉन। उत्तर पर्याय इज टू सी ऑक्सिजन। प्रश्न 27. हरितगृह परिणामात महत्वाचा असलेला वनस्पतींना प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक असलेला वायू कोणता आहे? ए ओझोन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साइड, डी मिथेन। उत्तर पर्याय इज टू सी कार्बन डायऑक्साइड। प्रश्न 28. वातावरणातील कोणते वायू वजनाने हलके असल्याने ते वातावरणाच्या वरच्या थरात आढळतात? ए नायट्रोजन आणि ऑक्सिजन, बी कार्बन डायऑक्साइड आणि ऑर्गॉन, सी निऑन, हेलियम, हायड्रोजन, डी पाण्याची वाफ आणि धूलिकण। उत्तर पर्याय इज टू सी निऑन, हेलियम, हायड्रोजन। प्रश्न 29. वातावरणातील 90% बाष्प भूपृष्ठापासून किती किलोमी उंचीच्या खाली आढळते? ए 1 किलोमीटर, बी 6 किलोमीटर, सी 11 किलोमीटर, डी 32 किलोमीटर। उत्तर पर्याय असे बी 6 किलोमीटर। प्रश्न 30. परागकण, वनस्पतींच्या बिया, सूक्ष्मजीव जंतू हे धूलिकणांचे कोणते प्रकार आहेत? ए असेंद्रिय धूलिकण, बी अजैविक धूलिकण, सी रासायनिक धूलिकण, डी सेंद्रिय धूलिकण। उत्तर पर्याय इज टू डी सेंद्रिय धूलिकण। प्रश्न 31. धूलिकणांमुळे सूर्यप्रकाशाचे कोणते कार्य घडते? ए केवळ परावर्तन, बी केवळ शोषण, सी विकिरण, शोषण व परावर्तन, डी केवळ सांद्रीभवन। उत्तर पर्याय इज सी विकिरण, शोषण व परावर्तन। प्रश्न 32. धूलिकण, बाष्पशोषक अणू, हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय म्हणून महत्वाचे आहेत, ज्यामुळे कशाची निर्मिती होते? ए वायुभार, बी ढग, धुके, पर्जन्य, सी ओझोन वायू, डी सौर स्थिरांक। उत्तर पर्याय असेल बी ढग, धुके, पर्जन्य।
प्रश्न 33 वातावरणाच्या रचनेबाबत आधुनिक दृष्टिकोनानुसार रासायनिक संरचनेनुसार समावरण होमोस्फिअर किती किलोमी उंचीपर्यंत पसरलेले आहे? ए 50 किलोमीटर, बी 640 किलोमीटर, सी 80 किलोमीटर, डी 10,000 किलोमीटर. उत्तर पर्याय सी 80 किलोमीटर. प्रश्न 34 वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता आहे जेथे जवळजवळ सर्व हवेचे आविष्कार ढग पर्जन्य वादळे निर्माण होतात? ए स्थितांबर, बी मध्यांबर, सी तपांबर ट्रोपोस्फिअर, डी औष्णिकांबर. उत्तर पर्याय इस्रो सी तपांबर ट्रोपोस्फिअर. प्रश्न 35 तपांबराची सरासरी उंची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीपर्यंत आहे? ए 16 किलोमीटर, बी 11 किलोमीटर, सी 50 किलोमीटर, डी 80 किलोमीटर. उत्तर पर्याय इस्रो बी 11 किलोमीटर. प्रश्न 36 तपांबराची उंची विषुववृत्तावर किती किलोमी असते? ए 6.4 किलोमीटर, बी 9.6 किलोमीटर, सी 11 किलोमीटर, डी 16 किलोमीटर. उत्तर पर्याय इस्रो डी 16 किलोमीटर. प्रश्न 37 तपांबराने वातावरणाच्या एकूण वस्तुमानापैकी किती टक्के वस्तुमान व्यापलेले आहे? ए 19.9%, बी 50%, सी 75%, डी 99%. उत्तर पर्याय इस्रो सी 75%. प्रश्न 38 तपांबरात वाढत्या उंचीनुसार तापमान कमी होण्याच्या सरासरी प्रमाणाला दर 1 किलोमीटरला 6.5 अंश से कमी काय म्हणतात? ए तापमान वाढ दर, बी बाष्प घट दर, सी सामान्य तापमान घट दर लोप दर नॉर्मल लॅप्स रेट, डी समताप घट दर. उत्तर पर्याय इस्रो सी सामान्य तापमान घट दर पॉन लोप दर नॉर्मल लॅप्स रेट. प्रश्न 39 तपांबराच्या वरच्या सीमेलगतच्या अस्पष्ट संक्रमण क्षेत्राला काय म्हणतात? ए स्थितास्तंभ, बी मध्यास्तंभ, सी तपस्तंभ ट्रोपोपॉज, डी आयन स्तंभ. उत्तर पर्याय इस्रो सी तपस्तंभ ट्रोपोपॉज. प्रश्न 40 स्थितांबराचा विस्तार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमी दरम्यान पसरलेला आहे? ए 0 ते 11 किलोमीटर, बी 11 ते 50 किलोमीटर, सी 50 ते 80 किलोमीटर, डी 80 ते 640 किलोमीटर. उत्तर पर्याय असे बी 11 ते 50 किलोमीटर. प्रश्न 41 स्थितांबरात 20 किलोमीटर उंचीपर्यंत तापमान स्थिर असते या विभागास काय म्हणतात? ए विषमताप विभाग, बी समदाब विभाग, सी समताप विभाग इसोथर्मल झोन, डी संवहन विभाग. उत्तर पर्याय इस्रो सी समताप विभाग इसोथर्मल झोन. प्रश्न 42 वातावरणाचा ओझोन थर प्रामुख्याने कोणत्या थरात आढळतो? ए तपांबर, बी स्थितांबर, सी मध्यांबर, डी औष्णिकांबर. उत्तर पर्याय अजा बी स्थितांबर. प्रश्न 43 आयनावरणातील आयोनोस्फिअर कोणता थर रेडिओ लहरी परावर्तित करतो आणि सूर्यास्ताबरोबर अदृश्य होतो? ए एफ थर, बी जी थर, सी ई थर, डी डी थर. उत्तर पर्याय इस्रो डी डी थर. प्रश्न 44 आयनावरणातील आयोनोस्फिअर कोणत्या थराला ॲपल्टन थर ॲपल्टन लेअर असेही म्हणतात? ए डी थर, बी ई थर, सी एफ थर, डी जी थर. उत्तर पर्याय इस्रो सी एफ थर. प्रश्न 45 ऑरोरा प्रकाश वातावरणाच्या कोणत्या थरातून दिसतो? ए तपांबर, बी स्थितांबर, सी मध्यांबर, डी औष्णिकांबर आयनस्तर. उत्तर पर्याय अजर डी औष्णिकांबर आयनस्तर. प्रश्न 46 वातावरणाच्या रासायनिक संरचनेनुसार विषमावरण हेट्रोस्फिअर 80 किलोमीटर पलीकडील थरांमध्ये खालीलपैकी कोणता थर समाविष्ट नाही? ए नायट्रोजन थर, बी ऑक्सिजन थर, सी हेलियम थर, डी बाष्प थर. उत्तर पर्याय इजो डी बाष्प थर. प्रश्न 47 दररोज सूर्याकडून पृथ्वी व तिच्या वातावरणाकडे लघु लहरींच्या स्वरूपात येणारी सर्व ऊर्जा पृथ्वी व तिच्या वातावरणाद्वारे दीर्घ लहरींच्या स्वरूपात अवकाशात परत केली जाते. या ऊर्जा संतुलनाला काय म्हणतात? ए सौर स्थिरांक, बी हरितगृह परिणाम, सी पृथ्वीचे औष्णिक संतुलन हीट बॅलन्स, डी भूधवलता. उत्तर पर्याय जो सी पृथ्वीचे औष्णिक संतुलन हीट बॅलन्स. प्रश्न 48 सूर्याकडून पृथ्वीकडे येणाऱ्या एकूण उष्णतेपैकी भूधवलता अर्थ्स अल्बिडो म्हणून किती टक्के उष्णता विकिरण व परावर्तन क्रियांमुळे अवकाशात परत जाते? ए 14%, बी 51%, सी 65%, डी 35%. उत्तर पर्याय असो डी 35%. प्रश्न 49 दक्षिण गोलार्धात 40 अंश अक्षांशापलीकडील प्रतिव्यापारी वाऱ्यांना वेस्टर्लीज जलभाग जास्त असल्याने त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ए खवळलेले 50 फ्युरियस 50s, बी शूर पश्चिमी वारे
ब्रेव्ह वेस्ट विंड्स, सी गरजणारे 40, रोरिंग 40s, डी व्यापारिक वारे, ट्रेड विंड्स. उत्तर पर्याय एस्ट्रेस सी गरजणारे 40, रोरिंग 40s. प्रश्न 50. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर वातसम्मुख उतारावर आर्द्र हवा थंड होऊन जोरदार पाऊस पडतो, यास कोणत्या प्रकारचा पाऊस म्हणतात? ए. आवर्तपर्जन्य, बी. प्रतिरोध पाऊस, ऑरोग्राफिक रेनफॉल, सी. अभिसरण पाऊस, डी. समशीतोष्ण पाऊस. उत्तर पर्याय इजर बी. प्रतिरोध पाऊस, ओरोग्राफिक रेनफॉल. प्रश्न 51. वातावरणाचा सर्वात वरचा थर कोणता आहे जेथे वायूची घनता अत्यंत कमी होते? ए. औष्णिकांबर, बी. आयनावरण, सी. मध्यांबर, डी. बाह्यावरण एक्सोस्फिअर. उत्तर पर्याय एस टू डी. बाह्यावरण एक्सोस्फिअर. प्रश्न 52. बाह्यावरण एक्सोस्फिअर किती किलोमी उंचीच्या पलीकडे पसरलेले आहे? ए. 110 किलोमीटर, बी. 640 किलोमीटर, सी. 1000 किलोमीटर, डी. 10,000 किलोमीटर पर्यंत. उत्तर पर्याय एस टू डी. 10,000 किलोमीटर पर्यंत. प्रश्न 53. वातावरणातील कोणत्या थराला उष्णता संतुलन बिंदू हीट बॅलन्स पॉइंट म्हणून ओळखले जाते? ए. तपस्तंभ, बी. स्थितास्तंभ, सी. मध्यास्तंभ मेसोपॉज, डी. बाह्यस्तंभ. उत्तर पर्याय 0 सी. मध्यास्तंभ मेसोपॉज. प्रश्न 54. सूर्याकडून पृथ्वीकडे येणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? ए. भूऔष्णिक ऊर्जा, बी. सौर पवन, सी. सौर प्रारण सोलार रेडिएशन, डी. भूचुंबकीय ऊर्जा. उत्तर पर्याय एस टू सी. सौर प्रारण सोलर रेडिएशन. प्रश्न 55. भूपृष्ठ आणि वातावरणाचे तापमान नियंत्रित ठेवणारे सर्वात प्रभावी माध्यम कोणते आहे? ए. हवेचा दाब, बी. धुळीचे कण, सी. पाण्याची वाफ वॉटर वेपर, डी. नायट्रोजन वायू. उत्तर पर्याय एस टू सी. पाण्याची वाफ वॉटर वेपर. प्रश्न 56. वातावरणात पाण्याची वाफ बाष्प किती किलोमी उंचीपर्यंत केंद्रित झालेली आढळते? ए. 2 किलोमीटर, बी. 4 किलोमीटर, सी. 8 किलोमीटर, डी. 16 किलोमीटर. उत्तर पर्याय एसओ सी. 8 किलोमीटर. प्रश्न 57. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीनुसार वायुभार एअर प्रेशर दर 100 मीटरला अंदाजे किती मिलीबारने कमी होतो? ए. 2 मिलीबार, बी. 4 मिलीबार, सी. 12.5 मिलीबार, डी. 25 मिलीबार. उत्तर पर्याय अझेर सी. 12.5 मिलीबार. प्रश्न 58. पृथ्वीवर एकूण किती प्रमुख वायुभार पट्टे प्रेशर बेल्ट्स आहेत? ए. 5, बी. 7, सी. 9, डी. 4. उत्तर पर्याय अज बी. 7. प्रश्न 59. डोल्ड्रम्स म्हणून ओळखला जाणारा शांत व कमी दाबाचा पट्टा कोणत्या अक्षांशांच्या दरम्यान आढळतो? ए. 30 अंश ते 35 अंश उत्तर व दक्षिण, बी. 45 अंश ते 50 अंश उत्तर व दक्षिण, सी. 0 अंश ते 5 अंश उत्तर व दक्षिण विषुववृत्तीय, डी. 60 अंश ते 65 अंश उत्तर व दक्षिण. उत्तर पर्याय एस सी. 0 अंश ते 5 अंश उत्तर व दक्षिण विषुववृत्तीय. प्रश्न 60. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याला 30 अंश ते 35 अंश काय म्हणतात? ए. अश्व अक्षांश हॉर्स लॅटिट्यूड्स, बी. डॉल्ड्रम्स, सी. उष्ण कटिबंध, डी. ए आणि सी दोन्ही. उत्तर पर्याय ए. अश्व अक्षांश हॉर्स लॅटिट्यूड्स. प्रश्न 61. ध्रुवीय प्रदेशांतून उपध्रुवीय निम्न दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यास काय म्हणतात? ए. प्रतिव्यापारी वारे, बी. ध्रुवीय वारे पोलार ईस्टर्लीज, सी. व्यापारी वारे, डी. शीत पवन. उत्तर पर्याय इस्टो बी. ध्रुवीय वारे पोलर ईस्टर्लीज. प्रश्न 62. गोलार्ध बदलल्यास वाऱ्यांची दिशा बदलण्याच्या नियमाला काय म्हणतात? ए. तापमानाचा नियम, बी. उष्णतेचा नियम, सी. फेरेलचा नियम फेरेल्स लॉ, डी. वायुभाराचा नियम. उत्तर पर्याय इस्टो सी. फेरेलचा नियम फेरेल्स लॉ. प्रश्न 63. ढग धुक्यामध्ये असलेल्या बाष्पशोषक कणांवर सांद्रीभवन कंडेन्सेशन होऊन तयार झालेल्या द्रव किंवा घन स्वरूपातील जलकणांच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडण्यास काय म्हणतात? ए. सांद्रीभवन, बी. हिम, सी. बाष्पीभवन, डी. वृष्टी प्रेसिपिटेशन. उत्तर पर्याय एस्टो डी. वृष्टी प्रेसिपिटेशन. प्रश्न 64. वाऱ्याच्या प्रवाहामुळे गरम हवेचा भाग थंड हवेच्या भागावर येऊन दोन भिन्न तापमानाचे वायुभार एकत्र आल्यावर निर्माण होणाऱ्या पावसाला काय म्हणतात? ए. अभिसरण पर्जन्य, बी. प्रतिरोध पाऊस, सी. स्थानिक पाऊस, डी. आवर्त पर्जन्य सायक्लॉनिक रेनफॉल. उत्तर पर्याय इस्टो डी. आवर्त पर्जन्य सायक्लॉनिक रेनफॉल. प्रश्न 65. हवा शांत झाल्यावर आणि तापमान दवबिंदूपेक्षा कमी झाल्यावर भूपृष्ठावरील वस्तूंच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांच्या स्वरूपात जमा झालेल्या सांद्रीभवनाला काय म्हणतात?
ए दवबिंदू, बी पाऊस, सी गारा, डी दव ड्यू. उत्तर पर्याय इज टू डी दव ड्यू. प्रश्न 66. हिवाळ्यात आणि थंड हवामानात हवा थंड झाल्यावर भूपृष्ठाजवळील पाण्याच्या वाफेचे हवेतील धुळीच्या कणांवर सांद्रीभवन होऊन तयार होणाऱ्या सूक्ष्म जलकणांना काय म्हणतात? ए दव, बी हेम, सी धुके, फॉग, डी बाष्प. उत्तर पर्याय असेल सी धुके, फॉग. प्रश्न 67. तपांबर व स्थितांबर, ट्रोपोस्फिअर अँड स्ट्रॅटोस्फिअर या दोन थरांच्या सीमा कशाने निश्चित होतात? वायूचे प्रमाण. उत्तर पर्याय इजो बी तापमानातील बदल. प्रश्न 68. वातावरणाच्या कोणत्या थरात जेट विमाने सुरक्षितपणे उड्डाण करतात? ए तपांबर, बी स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर, सी मध्यांबर, डी बाह्यावरण. उत्तर पर्याय इजो बी स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर. प्रश्न 69. वातावरणाच्या ज्या थरात तापमान उंचीनुसार पुन्हा वाढू लागते आणि अत्यंत कमी दाबाच्या स्थितीत वायूंचे अणू आयनमध्ये रूपांतरित होतात तो थर कोणता? ए मध्यांबर, बी स्थितांबर, सी औष्णिकांबर बा आयनावरण, थर्मोस्फिअर आयोनोस्फिअर, डी बाह्यावरण. उत्तर पर्याय इज टू सी औष्णिकांबर पॉन आयनावरण, थर्मोस्फिअर पॉन आयोनोस्फिअर. प्रश्न 70. विषुववृत्तावर इक्वेटर वर्षभर उच्च तापमान असल्याने वातावरणाचा कोणता पट्टा तयार होतो? ए उच्च दाब पट्टा, बी निम्न दाब पट्टा, सी स्थिर दाब पट्टा, डी मध्यम दाब पट्टा. उत्तर पर्याय इजो बी निम्न दाब पट्टा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण बीटी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.